श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमात आम्ही इस्रायलांना परमेश्वराने दिलेले विधी, नियम आणि अर्पणांविषयी दिलेल्या सूचना ह्याविषयी पाहिले. शल्मोन राजाच्या जीवनाद्वारे आम्ही पाहिले होते की कशाप्रकारे त्याने परमेश्वराच्या सर्व आज्ञा तोडल्या आणि त्याचा परिणाम शेवटी काय झाला. आज आम्ही 18व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. खोट्या संदेष्ट्यांना ओळखण्याविषयी परमेश्वराने आपल्या वचनाद्वारे सांगितले. याजकाच्या निर्वाहाकरिता परमेश्वराने नियम लावून दिलेत. तसेच मूर्तीपूजेविरुद्ध जी सैतानाच्या शक्तीकरिता कार्याकरिता आश्रयस्थान होती तिच्या विरुद्धातसुद्धा परमेश्वराने त्यांना चेतावणी दिली. संदेष्टांविषयी अधिक माहिती ह्या ठिकाणी आम्हाला मिळते. खरे व खोटे संदेष्टे ओळखण्याविषयी एक कसोटी देण्यात आलेली आहे. अनुवादाचे पुस्तक 18वा अध्याय आणि पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर आपण सुद्धा उघडू शकता. अनुवादाचे पुस्तक 18वा अध्याय पहिली 2 वचने. याजक लेवी म्हणजे लेवीचा सर्वच वंश यास इस्रायलाबरोबर वाटा व वतन असू नये. यहोवाची अग्नीतून केलेली अर्पणे आणि त्याचा विभाग ही त्यांनी खावे आणि त्यांच्या भावामध्ये त्यांना वतन असू नये. यहोवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे तोच त्यांचे वतन आहे. श्रोत्यानो, याजक लोकांच्या इतिहासावरून आम्हाला दिसतं की ते लेवी वंशातले होते. स्वतः परमेश्वराने त्यांची नेमणूक केलेली होती. गणनाचे पुस्तक 1 अध्याय 49 आणि 50 वचने सांगतात, लेवीच्या वंशाची नोंद तेवढी तू घेऊ नको आणि तू त्यांची संख्या इस्रायलाच्या संतानामध्ये नोंदून घेऊ नको. तर तू लेव्यांना साक्षीच्या मंडपावर व त्यातल्या सर्व सामानावर व त्याचे जे आहे त्या सर्वांवर नेमून ठेव आणि त्यांनी मंडप व त्यातले सर्व सामान वहावे आणि त्यांनी त्याची सेवा करावी व मंडपाच्या सभोवती आपले डेरे द्यावे. बाकी इस्रायलांप्रमाणे लेव्यांना त्या भूमीचे वारीस ठरविण्यात आले नव्हते, परंतु स्वतः परमेश्वर त्यांचा वारसा होता. श्रोत्यानो, देवाने त्यांच्या सर्व गरजा स्वतः पुरवल्या. त्याने राजाला पगार किंवा पैसा कसा मिळेल ह्याविषयी नाही, परंतु याजकाला सर्व काही कसे मिळेल ह्याविषयी सूचना दिल्यात. पूर्ण माहिती सांगितली. 18वा अध्याय 3 ते 5 वचने पहा काय सांगतात. आणि लोकांपासून म्हणजे यज्ञ अर्पण करणाऱ्यांपासून याजकांना जी प्राप्ती व्हावी तीही. अर्पण केलेले गुरू किंवा मेंढरू असेल तर त्यांनी फरा व दोन्ही गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. आपल्या धान्यातले, आपल्या नव्या द्राक्षरसातले व आपल्या तेलातले प्रथम उत्पन्न आणि आपल्या मेंढरांची पहिल्याने कातरलेली लोकर तू त्याला दे. कारण यहोवाच्या नावाने उभे राहून सेवा करायला यहोवा तुझा देव याने तुझ्या सर्व वंशातून त्याला म्हणजे त्याला व त्याच्या संतानांना सर्वकाल निवडून घेतले आहे. आज सुद्धा श्रोत्यानो, देवबाप ह्याच पद्धतीचा उपयोग करतो. देवाच्या सेवकांच्या गरजा कशा पूर्ण होतील ह्याविषयी परमेश्वर जागरूक आहे. आत्म्यांची पूजा किंवा उपासना करण्यास देवाने ह्या लोकांना सक्त मनाई केली होती. आता पुढे 9 ते 12 वचने वाचूया. यहोवा तुझा देव जो देश तुला देतो तेथे तू पोहोचशील तेव्हा तेथल्या राष्ट्राच्या ओंगळ कर्मांप्रमाणे करायला शिकू नको. आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला अग्नीत घालून काढणारा, दैवप्रश्न पाहणारा, शकुन मुहूर्त पाहणारा किंवा मांत्रिक किंवा चेटकी किंवा मंत्र टाकणारा किंवा भूताची मसलत विचारणारा किंवा जादूगार किंवा मेलेल्यांजवळ विचारणारा असा कोणी तुम्हामध्ये सापडू नये. कारण जो कोणी या गोष्टी करतो तो यहोवाला ओंगळ आहे आणि अशा ओंगळ कर्मामुळे यहोवा तुझा देव त्यांना तुझ्यापुढून घालून देत आहे. श्रोत्यानो, त्या प्रदेशात गेल्यानंतर ह्या लोकांनी तिथल्या लोकांच्या अधार्मिक चालीरीती, मूर्तीपूजा व इतर गोष्टीत स्वतःला वाहून देऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना सक्त ताकीद दिली होती. हीच चेतावणी आम्हाला पुन्हा नव्या करारात वाचायला मिळते, जेथे पॉल तिमथ्य ह्याला खोटे शिक्षण देणाऱ्या संबंधाने इशारा देत आहे. तिमथ्याला पहिले पत्र 4 अध्याय आणि पहिल्या वचनात तो लिहितो. तिमथ्याला पहिले पत्र 4 अध्याय 1 वचन. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. परमेश्वराला माहीत होते की हे लोक फार सहजपणे अशा गोष्टींच्या आहारी जाऊ शकतात. आज जगात अनेक ठिकाणी सैतानाची उपासना होत आहे. त्यासाठी मंडळ्या स्थापित झालेल्या आहेत. हे लोक अशिक्षित किंवा मूर्ख नाही श्रोत्यानो, तर ते ज्ञानी लोक आहेत. त्यांना जगाचे ज्ञान आहे, परंतु ते सैतानाच्या नादी लागलेले आहेत.
पूर्णपणे सैतानाच्या ताब्यात आहेत. परमेश्वराला ह्या सर्वांचा तिटकारा आहे हे लक्षात घ्या. फलज्योतिष्य सुद्धा सैतानी आहे. आधीच्या अध्यायात आम्ही पाहिले की सूर्य, चंद्र, तारे, ग्रह इत्यादीच्या उपासनेबाबत परमेश्वराने तीव्र नापसंती दर्शविली होती. आज अनेक पवित्र शास्त्रावर नाही, परंतु फलज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. फलज्योतिष शास्त्राचा बोलबाला अधिक आहे, परंतु लक्षात असू द्या श्रोत्यानो की देवाला ह्याचा तिटकारा आहे. ह्या गोष्टी मानवाला जिवंत देवापासून दूर नेतात, अंधारात आणि सैतानाच्या हातात ढकलतात. दुष्ट आत्म्यांचे अस्तित्व खरे आहे ह्याशी मी सहमत आहे. लोक गुप्त रीतीने ह्यांच्याशी संबंध ठेवतात. तसेच सैतान व त्याचे दूत सुद्धा मानवाशी संबंध ठेवण्याकरिता नेहमीच तयार असतात. परमेश्वराच्या लोकांनी अशा गोष्टींना जीवनात येऊ न देता विश्वासात नेहमी मजबूत राहायला हवे. परमेश्वराचे वचन काल, आज व सर्व काल युगानुयुग सारखे आहे, ते बदलत नाही. 13 आणि 14 वचने पहा काय सांगतात. यहोवा तुझा देव याच्याजवळ तू पूर्ण आहेस, कारण ज्यांचे वतन तू घेत आहेस ती राष्ट्रे शुकून मुहूर्त पाहणाऱ्यांचे व दैवप्रश्न पाहणाऱ्यांचे ऐकतात. तुला तर यहोवा तुझा देव तसे करू देत नाही. श्रोत्यानो, त्या राष्ट्रातील लोकांच्या वागणुकीमुळे देव त्यांचा न्याय करून त्यांना तेथून बाहेर काढणार होता. इस्रायली लोकांना मात्र त्यांनी स्वतःचे साक्षीदार म्हणून बोलावले होते. आता 15 ते 17 वचनांमध्ये येणाऱ्या संदेशाबद्दल वचन देण्यात आलेले आहे. 15 ते 17 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तुझ्यातून तुझ्या भावातल्या माझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला यहोवा तुझा देव तुझ्यासाठी उठवून उभा करील, त्याचे तुम्ही ऐका. होरेबात मंडळी जमली होती. त्या दिवशी तू यहोवा तुझा देव याच्याजवळ मागितले त्या सर्वांप्रमाणे होईल. तू म्हणालास की मी यहोवा माझा देव याचा शब्द पुन्हा ऐकू नये आणि मी मरू नये म्हणून मी हा मोठा अग्नी आणखी पाहू नये. आणि यहोवा मला म्हणाला, त्यांनी म्हटले ते बरे म्हटले. त्यांनी परमेश्वराने नियुक्त केलेल्या संदेशाचे ऐकायचे होते, कारण ते त्यांना सत्य सांगणार होते. आणि ह्याचे दुसरे कारण म्हणजे जो अंतिम संदेशवाहक प्रभू येशू ख्रिस्त येणार होता त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांनी तयार व्हावे. आता परमेश्वराला स्वतःला प्रगट करण्याची आवश्यकता नाही श्रोतानो, कारण त्याने येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःला ह्या जगासमोर प्रगट केले आहे. आता त्याला अधिक काही सांगण्याची किंवा करण्याची गरज नाही, परंतु आम्हाला त्याचे ऐकायचे आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे रूपांतर झाले तेव्हा परमेश्वर पित्याने म्हटले की हा माझा प्रिय पुत्र आहे, तो मला परमप्रिय आहे आणि ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका. ह्याचे ऐका, कारण शेवटला शब्द येशू जवळच होता. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आज येशू ख्रिस्त परमेश्वराचे प्रारंभिक, पूर्ण आणि शेवटले असे प्रगटीकरण आहे. हेच मोशेने सुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी अनुवादाच्या पुस्तकात लिहिले. 18 आणि 19 वचने. मी त्यांच्या भावांमधून तुझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला त्यांच्यासाठी उठून उभा करीन आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन आणि मी त्याला आज्ञा करीन ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. आणि असे होईल की तो माझ्या नावाने बोलेल ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्याचा हिशेब मागून घेईन. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने नेहमीच म्हटले की मी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु पित्याच्या इच्छेप्रमाणे बोलतो. पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता मी हा जगात आलो. जी वचने तू मला दिलीत ती मी त्यांना दिली आहेत, असे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले. आता येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने जे काही सांगितले त्या व्यतिरिक्त तो आता दुसरे काहीच सांगणार नाही आणि त्याला सांगण्याची आवश्यकता सुद्धा नाही. त्याने सर्व काही आधीच सांगितलेले आहे. ह्या कारणास्तव आम्हाला फल ज्योतिष्य आमच्या जीवनातून दूर करायचे आहे. भविष्यातील गोड गोष्टी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. भविष्य एक बंद दरवाजा आहे श्रोत्यानो. स्मरणशक्ती, आठवणी आम्हाला भूतकाळात नेऊ शकतात, परंतु भविष्यात प्रवेश करण्यासाठी कुठलेच वाहन देण्यात आलेले नाही. मनुष्याला समय आणि अंतर ह्यांनी परमेश्वराने सीमित केलेले आहे. ह्या अतिशय लोभी इच्छेला संतुष्ट करण्यासाठी अधर्मी मनुष्यामध्ये पिशाच्यवाद, जादूगर, ज्योतिष्य इत्यादीची सुरुवात झाली. ज्याविरुद्ध परमेश्वराने आपल्या लोकांना ताकीद दिली होती, नेमक्या त्याच गोष्टी परमेश्वराच्या विरुद्धात असणाऱ्या लोकांनी सुरू केल्यात. आणि ह्यामागे
पूर्णपणे सैतानाचा हात आहे. ह्या गोष्टी मूलतः सैतान व मूर्तीपूजा ह्यांच्याशी संबंधित आहेत. काही प्रमाणात ह्या गोष्टी अचूक भविष्य सांगू शकतात, परंतु हे सर्व सैतानी आहे. श्रोत्यानो, काही लोक तर ज्योतिषाला हात दाखविल्याशिवाय, भविष्य जाणून घेतल्याशिवाय कुठलेच कार्य करीत नाहीत. भविष्य एक अशी गोष्ट आहे ज्यावर मानवाला कधीच पूर्ण अधिकार प्राप्त झाला नाही. भविष्य परमेश्वराच्या हातात आहे. 1/4 बायबल जेव्हा लिहिल्या गेले तेव्हा भविष्यद्वाणीच्या रूपात लिहिल्या गेले आणि ह्या भविष्यद्वाण्यांचा अधिकांश भाग पूर्ण झालेला आहे. आता खरे व खोटे संदेष्टे पारखण्याविषयीची जी कसोटी आहे ती परमेश्वर देत आहे. त्या काळात सुद्धा श्रोत्यानो खोटे संदेष्टे होते, परंतु लोकांनी त्यांना ओळखण्यास परमेश्वराने जे नियम दिले होते, जी कसोटी दिली होती, तिचा उपयोग केला नाही. इर्मयाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 14वं वचन सांगतं. इर्मयाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 14वे वचन. आणि यहोवा मला म्हणाला, भविष्यवादी माझ्या नावाने खोटी भविष्य सांगतात. मी त्यांना पाठवले नाही व त्यांना आज्ञा केली नाही आणि मी त्यांच्याशी बोललोही नाही. ते खोटे दर्शन व दैव प्रश्न व व्यर्थता व आपल्या हृदयाचे कपट यांचे भविष्य तुम्हाला सांगतात. श्रोत्यानो, ह्या खोट्या संदेष्टांना भविष्यात काही शताब्दीनंतर येणाऱ्या राज्याविषयी भविष्यद्वाणे करणे सोपे होते. इर्मयाने सुद्धा भविष्याविषयी सांगितले होते. मग कोण संदेष्टा खरा हे कसे कळेल? आज आम्ही म्हणू शकतो की इर्मया खरा संदेष्टा होता, कारण त्याच्या सर्व भविष्यद्वाण्या पूर्ण झाल्या. परंतु त्यावेळी असे म्हणणे सोपे नव्हते. खोट्या संदेष्टांना ओळखणे कठीण होते, परंतु परमेश्वराने फार अचूक अशी कसोटी दिली. 20-22 वचने सांगतात. 18वा अध्याय 20-22 वचने. पण जो भविष्यवादी जे वचन बोलायला मी त्याला आज्ञापिले नाही, ते वचन माझ्या नावाने उन्मत्तपणाने बोलेल किंवा दुसऱ्या देवाच्या नावाने बोलेल, तो भविष्यवादी मरावा. आणि जर तू आपल्या हृदयात म्हणशील की जे वचन यहोवा बोलला नाही ते आम्हाला कसे कळेल, तर भविष्यवादी यहोवाच्या नावाने बोलतो तेव्हाच जर ती गोष्ट घडली नाही किंवा प्रत्यास आली नाही, तर असे समजावे की यहोवाने ती गोष्ट सांगितलीच नाही. तो भविष्यद्वादी उन्मत्तपणाने ती बोलला आहे, त्याला तू भिवू नये. यशया परमेश्वराचा खरा संदेष्ट आहे हे आम्हाला कसे माहीत झाले? श्रोत्यानो, त्याने एक कुमारी गर्भवती होईल व पुत्र प्रसवेल अशी भविष्यद्वाणी केली. येशू ख्रिस्ताच्या जन्म, जीवन व मृत्यूविषयी त्याने स्पष्टपणे सांगितले. जर समजा यशयाला कोणी विचारले असते की ह्या गोष्टी केव्हा घडतील, तर त्याने उत्तर दिले असते, मला निश्चित माहीत नाही. कदाचित ही गोष्ट घडण्याकरिता बरीच शतके लागतील. त्याचे असे उत्तर ऐकून तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवलाच नसेल. ते त्याला हसले असतील. संदेष्टांचे म्हणणे जर त्याच वेळी खरे ठरले तर तो संदेष्टा खरा, अन्यथा खोटा असे ते लोक मानित असत. यशायाच्या भविष्यद्वाणीला आज आम्ही जवळपास 2000 वर्षानंतर म्हणू शकतो की ती खरी होती. परंतु श्रोत्यांनो, त्या काळी लोकांना तसे म्हणणे सोपे नव्हते. यशया हिजकिया राजाकडे स्थानिक ताज्या घटनांविषयी भविष्यद्वाणी करण्यास गेला. अशुराची भयंकर सेना नगराला वेढा देऊन होती, परंतु यशायाने सांगितले की एकही बाण नगरात येणार नाही. अशुराच्या राजाने अन्य राष्ट्रांवर ताबा मिळवला होता व आता येरुशलेमवर ताबा करण्याकरिता तो तयार होता. यशायाने परमेश्वराने त्याविषयी काय सांगितले ते त्यांना सांगितले. यशायाचे पुस्तक 37 अध्याय 33 आणि 34 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. ह्या ठिकाणी लिहिले आहे, म्हणून अशुराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो या नगरापर्यंत येणार नाही, यावर एकही बाण सोडणार नाही. तो ढाल घेऊन याशी सामना करणार नाही आणि यावर मोर्चा रचणार नाही. ज्या वाटेने तो आला तेथेच तो परत जाईल. तो या नगरापर्यंत येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की अशुराच्या सर्व सैनिकांजवळ बाण होते आणि एक जरी बाण आत आला असता तर यशायाची भविष्यद्वाणी खोटी ठरली असती. परंतु तो ह्या कसोटीत खरा उतरला. स्थानिक अनेक बाबींविषयी त्याचे म्हणणे त्यावेळी खरे ठरले. परंतु आपणाला माहीत का की आजच्या मंडळांकरिता खोट्या संदेष्टांच्या बाबतीत कुठलीच ताकीद देण्यात आलेली नाही? ह्याचे कारण सगळे काही येशू ख्रिस्ताद्वारे
आणि त्याच्या वचनाच्याद्वारे प्रगट करण्यात आलेले आहे. आम्हाला मात्र खोट्या शिक्षकांविरुद्ध ताकीद देण्यात आलेली आहे. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि 1 वचन सांगतं, तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. आम्हाला ह्या शिक्षकांपासून सावध राहायचे आहे. आज अनेक खोटे संप्रदाय निघालेले आहेत. अनेक असे शिक्षक आहेत जे लोकांना धर्माची चुकीची शिकवण देत आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहा. आता आपण 19व्या अध्यायाकडे वळत आहोत. गणनाच्या 35व्या अध्यायात आम्ही वाचतो की लेव्यास जी नगरे देण्यात आली होती त्यामध्ये 3 नगरे यार्देनेच्या पूर्वेस आणि 3 नगरे कनान देशात होती. ह्या नगरांना शरणपुरे असे म्हणण्यात येत असे. अनुवादाचे पुस्तक 19वा अध्याय 2 ते 4 वचने सांगतात, तेव्हा यहोवा तुझा देव जो देश तुला वतन करून घ्यायला देतो त्या तुझ्या देशात तू आपणासाठी 3 नगरे वेगळी करून ठेव. तू आपणासाठी मार्ग तयार कर आणि यहोवा तुझा देव जो देश तुला वतन करून देतो त्या तुझ्या देशाच्या सीमा विभागून 3 भाग कर, अशासाठी की मनुष्यघात करणाऱ्या प्रत्येकाने तेथे पळून जावे. आणि ज्या मनुष्यघातकाने तेथे पळून जाऊन जगावे त्याची गोष्ट अशी, ज्याने आपल्या शेजाऱ्याचा अगोदर द्वेष केला नसता नकळत त्याला मारले. कुठलाही वैरभाव नसता नकळत जर कोणी आपल्या शेजाऱ्यास ठार करील तर ती व्यक्ती तेथे जाऊन सुरक्षित राहत असे. अशा प्रकारे ती व्यक्ती जनसमुदायाच्या क्रोधापासून आणि नातेवाईकांच्या रोषापासून वाचू शकत असे. अपराधाचा निकाल लागूपर्यंत त्याला तेथे राहावे लागे. परमेश्वराने स्पष्ट केले की निरपराधी लोकांकरिता ही सुरक्षित राहण्याची शरणस्थाने व्हावी. 5 आणि 6 वचने पहा काय सांगतात. म्हणजे कोणी माणूस लाकडे तोडायला आपल्या शेजाऱ्याबरोबर झाडीत गेला आणि झाड तोडायला त्याने आपल्या हाताने कुऱ्हाड हाणली व कुऱ्हाड दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्याला लागली व तो शेजारी मेला, तर त्याने त्यातल्या एका नगरात पळून जाऊन जगावे. नाहीतर रक्ताचा सूड घेणारा आपले हृदय संतप्त असता त्या मनुष्यघातकाच्या मागे लागेल आणि मार्ग लांब असल्यामुळे त्याला आटोपून जीवे मारील. तथापि तो मरणास योग्य नव्हता, कारण त्याने अगोदर त्याचा द्वेष केला नव्हता. परमेश्वर स्पष्टपणे सांगतो की ही शरणस्थाने अपराध्यांसाठी नाही तर निर्दोष व्यक्तीकरिता होती. 11 आणि 12 वचने पहा काय सांगतात. परंतु जर कोणी आपल्या शेजाऱ्याचा द्वेष करून त्याच्यावर टपला आणि त्याच्यावर उठून तो मरेल असे त्याने त्याला मारले आणि तो मारणारा त्यातल्या एका नगरात पळून गेला, तर त्याच्या नगरातल्या वडिलांनी माणसे पाठवून त्याला तेथून आणावे आणि तो मरावा म्हणून त्याला रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हाती द्यावे. संपत्तीच्या अधिकाराचे संरक्षण आता पुढे परमेश्वर सांगत आहे. 14वं वचन पहा. यहोवा तुझा देव तुला जो देश वतन म्हणून देतो त्यात जे वतन तू पावशील त्यात तुझ्या शेजाऱ्याची जी हद्द पूर्वीच्या माणसांनी लावली ती ढळवू नको. ह्या ठिकाणी ही वास्तविकता मांडण्यात आली आहे श्रोत्यानो, की जमिनीच्या किंवा भूमीच्या सीमा पवित्र आहेत व ह्याद्वारे मनुष्याच्या संपत्तीचे रक्षण होत असे आणि संपत्तीच्या अधिकाराचे संरक्षण होत असे. 15वं वचन मी आपणाकरिता वाचते. 19वा अध्याय 15वं वचन. कोणत्याही अन्यायाविषयी किंवा कोणत्याही पापाविषयी, म्हणजे कोणी जे काही पाप करतो त्याविषयी एकाच साक्षीदाराने त्या मनुष्यावर उठू नये. 2 साक्षीदारांच्या तोंडाने किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडाने गोष्ट ठरावी. हा हिस्सा विधी व नियमांचा दरारा प्रगट करतो. कायद्याच्या अपेक्षा फार उच्च होत्या व कुठल्याही परिस्थितीत निकालासाठी एक साक्षीदार पुरा नव्हता. 16 ते 20 वचने पहा काय सांगतात. जर कोणी अन्यायी साक्षीदार कोणा मनुष्यावर त्याने वावगे कर्म केल्याविषयी त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला उठला, तर ज्या मनुष्याचा वाद आहे त्या दोघांनी यहोवासमोर जे याजक व न्यायाधीश त्या दिवसात असतील त्याच्यासमोर उभे राहावे. मग न्यायाधीशांनी लक्षपूर्वक विचारपूस करावी आणि पहा, तो साक्षीदार जर खोटा साक्षी असला आणि त्याने आपल्या भावाविरुद्ध खोटी साक्ष दिली असली, तर जसे त्याने आपल्या भावाचे करायला योजिले होते तसेच तुम्ही त्याचे करावे. याप्रमाणे तू आपणामधून दुष्टाई दूर कर. मग बाकीचे लोक ऐकून भीतील
आणि त्यापुढे तुझ्यामध्ये तशी दुष्टाई आणखी करणार नाहीत. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी फार स्पष्ट अशा सूचना परमेश्वराने दिलेल्या आहेत. 21 वचन, तुझ्या डोळ्यांनी त्याची कीव करू नये. जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय घेतला जावा. श्रोत्यानो, हा नियम आहे. ह्यात दया नाही. आज मी परमेश्वराचे आभार मानते की तो नियमशास्त्राच्या आधारे माझा न्याय करीत नाही. त्याने मला कृपेने वाचवले आहे. त्याची कृपा माझ्यावर झालेली आहे. जर नियमाच्या आधारे त्यांनी माझा न्याय केला असता तर श्रोत्यानो, मी कधीच नाश झाले असते, कारण त्यासाठी असलेल्या आवश्यकतांना पूर्ण करण्याची कुवत माझ्यात नव्हती. श्रोत्यानो, नियम नियम आहेत. आज आम्ही त्याविषयी फार निष्काळजी झालो आहोत. परंतु परमेश्वर नियमसुद्धा लागू करतो. तो हा की डोळ्यासाठी डोळा, दातासाठी दात. परंतु मी परमेश्वराचे आभार मानते की त्याने पाप्यांसाठी खंडने भरून दिली, जेणेकरून पाप्यांची सुटका व्हावी. परमेश्वराचे सिंहासन कृपेचे आसन बनले आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता वधस्तंभावर मेला आणि त्याचे रक्त त्या ठिकाणी शिंपडण्यात आले. तेच कराराचे रक्त होय. देव त्याच्या कृपेने आम्हाला वाचवतो. आम्ही नियमशास्त्र पाळले नाही. आम्ही नियमशास्त्राला मोडले आहे. आम्ही देवासमोर अपराधी आहोत. परंतु ख्रिस्ताने आमच्यासाठी खंडने भरून दिली. श्रोत्यानो, अद्यापही जर आपण परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेतलेला नाही तर ही आपणाकरिता योग्य संधी आहे. येशू ख्रिस्ताजवळ या, पापांची क्षमा मागा, त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवा आणि एक असे जीवन जगा जे परमेश्वराला भावणारे आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.